आवाहन आरक्षण हे करताय मनोज महत्त्वाचं आहे. जरांगेजी, लेकी तुम्ही बाई आवाहन पोरं बाळ करताय जातीची सगळ्या शादी मराठ्यांना, तुम्हाला तुम्ही आवाहन करताय की सोबत या, आमच्यासोबत मुंबईला या, आरक्षण घेऊन राहूया. मात्र याच मुद्द्यावरून तिकडे ओबीसी नेते सुद्धा आक्रमक झालेले आहेत. आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगेंच्या मुसक्या आवळा आता असं ओबीसी नेत्यांचं मागणी आहे, थेट मुख्यमंत्र्यांकडे ते मागणी करतायत. माझं सरळ म्हणणं आहे त्यांना, तुमच्या जातीसाठी लढा तुम्ही, लेकरं बाळ मोठे होतील, इकडे आमच्याकडे आडवं येऊ नका, जाऊ नका. तितकी ताकद तुम्ही तुमचे लेकरं सुधारण्यासाठी लावा. म्हणजे सरकारचं ऐकून, नेत्याचं ऐकून किंवा फडणवीसांचं ऐकून तुम्ही विनाकारण आपल्यात नाराजी ओबीसी मराठ्यात पसरू नका. तुमच्या जातीसाठी लढा, तुमचे जातीचे लेकरं मोठी होतील. इकडं कुंकड घुसायला लागले, तिकडे जात दिली सोडून आता एवढी ताकद लावली असते, ते आरक्षणात गेले असते, मोठे झाले असते. ते काम करा तुम्ही. आणि हे गोरगरीब ओबीसीला ताई कळालंय. गोरगरीब ओबीसीला वाटतं मराठ्याचे जर नोंदी निघाल्या तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. उगाच फुकट इकत भांडत इकत घ्यायचं घेणं देणं आणि उगाच मराठ्याच्या विरोधात बोंबलायचं, कारण आम्हाला रोज गावखेड्यात एकमेकात राहावं लागतं. ते राजकीय नेते त्यांच्या स्वार्थासाठी करतात, स्वार्थासाठी करते ते. यांना राजकीय फायदा उचलायचा असतो गरीब मराठ्याचा, गरीब ओबीसींचा. आणि आम्ही ओबीसी मराठे ताई कधीच भांडणं करत नाहीत. आमसंग ओबीसी सुद्धा येणार आहेत. तुम्हाला कित्येक तरी ओबीसी कॅमेऱ्यासमोर दाखवतो आम्ही, कित्येक तरी हजारो इतके लोक येणार आहेत. आणि मराठी तर घरी झोपणारच नाहीये, कारण स्वतःची लाज वाटन त्याला. आपण घरी झोपला, सगळा महाराष्ट्र लढायला मुंबईला गेला, संघर्ष करतो, उपाशी तापाशी तिकडे राहतो लेकरा बाळासाठी, आणि तुम्ही घरात झोपता का? मराठ्यांना लाज वाटणार आहे. त्यामुळे मराठा ह्यावेळेस बाहेर राहणार, सगळे घराच्या बाहेर पडणार आहेत. ताई अशी लाट आणि असा सोहळा पुन्हा नशिबात नाही. म्हणून मराठे या सोहळ्यात साक्षीदार होणार आहेत, या आंदोलनात सहभागी होणार आहे, स्वतः साक्षीदार होणार आहे त्या विजयाचे. घरी कोणी थांबत नसतं, तुम्ही फक्त उद्यापासून बघा. आणि अस्सल मराठा घरी राहत नसतो. आता जे नाहीत ते आता काय, आता ते चाटीत बुट, आता काय करावं त्याला नेत्याची पक्षाची. मागच्या वेळेला सुद्धा तुम्ही थेट मुंबईपर्यंत येण्यासंदर्भात बोलला होतात, नवी मुंबईत येऊन धडकलेला होतात आणि तिथेच ते आंदोलन थांबलं होतं, तिथूनच परत गेला होतात. आता यावेळेला सुद्धा टीका होतीये की मुंबईपर्यंत खरंच येणार का? नाही, बघ त्यांचं काम आहे, ती टोळी आहे टीका करणारी. मराठी नाही म्हणत, जे काय मराठी बोलते त्यांना फडणवीस साहेब बोलायला लावते. हे आम्हाला माहिती आहे, त्यांची मजबुरी आहे. आणि जे दुसरे बोलते ती टोळी आहे. आम्ही माघारी येऊ, पुढं जाऊ, तुम्हाला काही देणं घेणं आहे का? आम्ही आमचे मराठी बघू ना, आम्ही आमचं बघू काय करायचं. ती मराठी मागं हटत नसतेत आणि आता माघारी येत पण नसतेत आणि शांततेत मुंबईत जात पण नसतेत. आणि काही गेले पण, मुंबईला गेले पण, कारण आम्हाला पक्षापेक्षा, नेत्यापेक्षा, सत्तेपेक्षा स्वतःचं पोरं बाळ लय महत्वाचे आहेत. शिक्षण लय महाग झालंय आजकाल, हाल व्हायला लागलेत. कष्ट करतात आमचे आई बापा मराठ्यांचे, घरी झोपून काय करतील? नाही झोपत कुणी. इतक्या ताकदीने येणार आहेत की असा रेकॉर्ड पुन्हा कुणीच तोडू शकत नाही. निर्णायक टप्पा मराठ्याच्या लक्षात आलाय. आरपारची शेवटची लढाई मराठ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत मराठा बाहेर पडला. आणि जो पडणार नाही ना, तो समाजाच्या नजरेतून पडणार आहे. आमच्या लेकरा बाळाची लढाई होती, लेकरं बाळ मोठे होणार होते. आम्ही काय तुम्हाला पैसे नाही मागितले. गरीब मराठे श्रीमंत मराठ्याला म्हणणार आहेत, राजकारणी मराठ्याला म्हणणार आहेत. आमच्या लेकरासाठी लढायला चल म्हणलं, तो आला नाहीस. आणि तुला निवडून आणताना आम्ही पळतो. तुला मोठं करताना जिल्हा परिषदला, पंचायत समितीला, आमदार केला, खासदार केला, आम्ही पळायचं. सरपंचाला, सभापती, उपसभापती, नगरसेवकासाठी आम्ही पळायचं. आणि आमच्यासाठी तुम्ही नुसतं मुंबईला येत नाहीत फक्त. त्याच्यामुळं जात ही त्यांना मग बाजूला सारी. त्याच्यासाठी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्याला माझं आव्हान आहे, समाजाच्या लेकरं मोठे होणार आहेत. राजकीय भेद मनभेद विसरून जा आणि जातीचं रक्षण करा. एकाही पोराला जर तिथं डवचिलं तर सगळे जातीच्या रक्षणासाठी उभा राहा. आणि उद्या सकाळी 10 वाजता सगळे मुंबईकडे निघा, मिळेल त्या आव्हानानं सगळे मुंबईकडे या. विजय तुमच्या लेकराला चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आरक्षण मिळून देतो, न उडणार ते पण ओबीसीतच. नक्कीच. धन्यवाद मनोज जरांगेजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी.